नमस्कार. शासकीय गायरान जमिनीवर घर बांधले, ती जागा आता तुमच्या नावावर होणार का? तुम्ही कधी चुकीच्या माहितीमुळे सरकारी योजनेपासून वंचित राहिलात का? सध्या गावागावात फिरणाऱ्या 12 जानेवारी 2026च्या शासन निर्णयामागचं खरं सत्य काय आहे? सगळ्यांचीच अतिक्रमणं खरंच नियमित होणार आहेत का? आणि अर्ज कसा करायचा? या सगळ्या गोंधळाचा आज आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण अतिक्रमण नियमित करण्याच्या प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. तर सगळीकडे बातम्या आणि व्हॉट्सॲपवर एकच मेसेज फिरतोय की गायरान जमिनीवर ज्यांनी घरं बांधलीत ती आता त्यांच्या नावावर होणार आहेत. सरकारचा 12 जानेवारी 2026 रोजी एक नवीन जी आर आलाय असं सगळे म्हणत आहेत. या बातमीमुळे लोकांमध्ये प्रचंड आशा निर्माण झाली आहे, पण तितकाच गोंधळी आहे. यातलं खरं काय आणि खोटं काय? नमस्कार. हा प्रश्न इतका महत्वाचा आहे ना, की या एका मेसेजमुळे कित्येक तालुक्यांमध्ये लोकांनी तहसील कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली आहे. माझ्या अनुभवातून सांगते, व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते. बरोबर. 12 जानेवारी 2026चा जो शासन निर्णय आहे तो पूर्णपणे नवीन नाहीये. तो जुन्याच योजनेतील एक महत्वाचा बदल आहे. बरोबर. बातम्यांमध्ये जसं सांगितलं जातंय की सरसकट सगळ्यांची अतिक्रमणं नियमित होणार, हो, तसं अजिबात नाही. हा काही लॉटरी लागली प्रकार नाहीये. अच्छा, म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात तसा हा जुनाच विषय आहे. तर मग तो मूळ शासन निर्णय काय होता आणि त्यातून लोकांना घरकुल बांधायला जागा कशी मिळत होती? कारण मागच्या व्हिडिओवर रमेश पाटलांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की घरकुल मंजूर झालंय पण जागा नाही तर काय करावं? अगदी बरोबर. आणि रमेश पाटलांचा प्रश्न खूप लोकांचा आहे. मूळ शासन निर्णय आहे 2018चा. झालं असं की केंद्र सरकारची सर्वांसाठी घरे 2022 ही एक मोठी योजना होती. हो, होती. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू लोकांना घरकुल मंजूर व्हायचं, पण अनेकांकडे ते बांधायला स्वतःची जागाच नसायची. मग घरकुलाचे पैसे मिळून काय उपयोग? अशा लोकांनी शासकीय किंवा गायरान जमिनीवर तात्पुरतं घर बांधलं असेल तर त्यांचं अतिक्रमण नियमांच्या अधीन राहून नियमित करण्यासाठी हा 2018चा शासन निर्णय आणला गेला. एक क्विक फॅक्ट सांगते. सांगा. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्याला 500 चौरस फुटांपर्यंतची जागा मोफत नियमित करून दिली जात होती. मोफत? हो. आणि जर जागा त्यापेक्षा जास्त असेल तर शासनाचा नजराना म्हणजेच सरकार निर्धारित रक्कम भरून उर्वरित जागाही नावावर करता येत होती. त्यामुळे लोकांना हक्काचं घर मिळालं. ठीक आहे, म्हणजे 2018 पासून ही योजना अस्तित्वात आहे. मग आता अचानक 2026च्या या GR मुळे एवढा गोंधळ का उडाला? यात असं वेगळं काय आहे ज्यामुळे लोकांना वाटते की काहीतरी खूप मोठं बदललं आहे? हाच तर कळीचा मुद्दा आहे. या नवीन GR मध्ये सामान्य नागरिकासाठी एकही नवीन नियम नाही. काय सांगताय? हो. यात फक्त एकच महत्वाची प्रशासकीय सुधारणा आहे. ती म्हणजे अतिक्रमण नियमित करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी ज्या समित्या होत्या त्यांचं पुनर्गठन करण्यात आलंय. अच्छा. म्हणजे त्या समित्या नव्याने तयार केल्या आहेत. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या महसूल परिषदेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा बदल करण्यात आला, जेणेकरून कामाला गती येईल. एक मिनिट, म्हणजे फक्त समित्या बदलल्या, पण केवळ समित्या बदलल्याने खरंच कामाला गती येईल का? अनेकदा अशा बदलांनंतरही प्रत्यक्ष नागरिकाला हेलपाटे मारावे लागतात. या पुनर्गठनामुळे नक्की कोणता प्रशासकीय अडथळा दूर होण्याची अपेक्षा आहे? जुन्या समित्यांमध्ये काय अडचण होती? खूप छान प्रश्न विचारलात. माझ्या अनुभवातून सांगते, जुन्या समित्यांच्या बैठका वेळेवर होत नव्हत्या. कधी एक अधिकारी उपस्थित नसायचा तर कधी दुसऱ्या विभागाकडून अहवाल यायला उशीर व्हायचा. त्यामुळे हजारों प्रस्ताव धूळ खात पडून होते. अरे बापरे. हो. या नवीन पुनर्गठित समित्यांमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणजे SDM अध्यक्ष आहेत, कारण त्यांच्याकडे महसुली प्रकरणांचा अंतिम अधिकार असतो. तर गटविकास अधिकारी BDO घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे असतात. सोबत तहसीलदार, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षकही आहेत. अच्छा, म्हणजे सगळे महत्त्वाचे अधिकारी एकत्र? अगदी. आता हे सगळे प्रमुख अधिकारी एकाच वेळी बसून निर्णय घेणार असल्यामुळे फायलींचा प्रवास थांबेल आणि निर्णय लवकर होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे कमी होऊ शकतात. आता कुठे जाऊन या बदलाचा खरा अर्थ कळला. चला तर मग सगळ्यात मोठ्या गैरसमजाकडे वळूया. एक मोठा गैरसमज असा आहे की आता कोणीही आणि कधीही गायरान जमिनीवर अतिक्रमण केलं असेल तर ते सगळं माफ होणार आणि जागा नावावर होणार. हे कितपत खरं आहे? हा निव्वळ गैरसमज आहे आणि खूप धोकादायक आहे बरं का.
हे स्पष्टपणे लक्षात ठेवा, ही योजना फक्त ग्रामीण भागातील निवासी म्हणजे राहण्याच्या प्रयोजनासाठी केलेल्या अतिक्रमणांना लागू आहे. फक्त राहण्यासाठी? हो, व्यापारी किंवा इतर कारणांसाठी केलेल्या अतिक्रमणाला नाही. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्यांनी 1 जानेवारी 2021च्या पूर्वी अतिक्रमण केलेलं आहे, अच्छा, फक्त त्यांचेच प्रस्ताव विचारात घेतले जाणार आहेत. बरं. त्यानंतर केलेल्या अतिक्रमणांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कोणी आता नवीन अतिक्रमण करायच्या विचारात असेल तर ते पूर्णपणे चुकीचं ठरेल आणि त्यावर कारवाईच होईल. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे 1 जानेवारी 2021 ही तारीख लक्ष्मण रेषा आहे. अशीच कायद्याची अचूक माहिती सोप्या भाषेत मिळत राहावी यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता पुढचा प्रश्न. ही प्रक्रिया कागदावर सोपी वाटते, पण माझा अनुभव आहे की तहसील कार्यालयात जुने पुरावे सादर करताना लोकांची दमछाक होते. समजा एका विधवा बाईला घरकुल मिळालंय, पण तिच्याकडे 20 वर्षांपूर्वीचं लाईट बिल नाहीये. मग तिने पुरावा म्हणून काय सादर करावं? अगदी व्यावहारिक प्रश्न आहे. कायदा कधीच अडवणूक करत नाही, फक्त त्याला योग्य कागदपत्र लागतात. जर जुनं लाईट बिल नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, इतरही पुरावे चालतात. जसं की ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवरील रहिवासी नोंद, कर आकारणी पावती, नमुना नंबर 8चा उतारा, किंवा अगदी जुनं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र ज्यावर तोच पत्ता आहे. यापैकी कोणताही एक सरकारी पुरावा आपण 1 जानेवारी 2021 पूर्वीपासून तिथे राहत आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा असतो. अधिकाऱ्यांनी एकाच पुराव्यासाठी अडून बसू नये अशा स्पष्ट सूचना आहेत. छान. म्हणजे आता कामाला वेग येईल. मग एखाद्या पात्र व्यक्तीला आपलं अतिक्रमण नियमित करायचं असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? जरा स्टेप बाय स्टेप सांगता का, जेणेकरून लोकांना एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत? हो, नक्कीच. ही प्रक्रिया स्वतः करायला खूप सोपी आहे. स्टेप बाय स्टेप बघूया. पायरी 1, अर्ज तयार करा. आपल्या तहसील कार्यालयात जाऊन अतिक्रमण नियमितीकरणासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज घ्या आणि तो व्यवस्थित भरा. ठीक आहे. पायरी 2, पुरावे जोडा. अर्जासोबत आपण 1 जानेवारी 2021 पूर्वीपासून त्या जागेत राहत असल्याचा पुरावा, म्हणजे जसं आपण वर चर्चा केली, लाईट बिल, ग्रामपंचायत नोंद वगैरे. आणि घरकुल मंजूर झाल्याचं पत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड यांच्या प्रती जोडा. ओके. पायरी 3, अर्ज दाखल करा. हा पूर्ण भरलेला अर्ज पुराव्यांसोबत तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात दाखल करा आणि त्याची पोचपावती जपून ठेवा. पोचपावती महत्त्वाची. हो. पायरी 4, जागेची पाहणी. तुमचा अर्ज आल्यावर तलाठी आणि मंडळ अधिकारी जागेची प्रत्यक्ष पाहणी करतील. जागा सार्वजनिक वापरासाठी म्हणजे रस्ता, शाळा, स्मशानभूमी यासाठी आरक्षित नाही ना याची खात्री करतील. आणि एक सविस्तर पंचनामा करून अहवाल तहसीलदारांना सादर करतील. आणि शेवटची पायरी 5, समितीची मंजुरी. आपला प्रस्ताव आणि अधिकाऱ्यांचा अहवाल या पुनर्गठित समितीसमोर ठेवला जाईल. समिती सर्व कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय देईल आणि तुमचं अतिक्रमण नियमित करण्याबाबत आदेश पारित करेल. आणि मग त्यानंतर तुम्हाला 7/12 उतार्यावर तुमचं नाव लावण्यासाठीचा आदेश मिळेल. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या अतिक्रमणाबद्दलचा प्रस्ताव तहसील कार्यालयात देणार का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता पुढचा मुद्दा. सगळेच प्रस्ताव मंजूर होतात असं नाही. अर्ज नाकारले जाण्याची मुख्य कारणं कोणती असतात आणि अर्ज नाकारला गेल्यास नागरिकाकडे पुढे काय पर्याय असतो? अर्ज नाकारण्याची काही मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे अतिक्रमण 1 जानेवारी 2021 नंतरचं असणं. बरोबर. दुसरं, जागा सार्वजनिक वापरासाठी जसं की रस्ता, गायरान, शाळा, दवाखाना यासाठी आरक्षित असेल तर प्रस्ताव नाकारला जातो. तिसरं, अर्जदाराने दिलेले पुरावे खोटे किंवा अपुरे असणे. आणि चौथं म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असणे. आणि अर्ज नाकारला तर? जर तुमचा अर्ज तहसीलदाराच्या समितीने नाकारला तर तुम्ही उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत यांच्याकडे आणि तिथेही समाधान न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकता. कायद्याने तुम्हाला वर दाद मागण्याचा पूर्ण हक्क दिला आहे. अजून एक गोंधळ लोकांच्या मनात आहे. हा नियम फक्त गायलान जमिनीलाच लागू आहे की इतर सरकारी जमिनीवर अतिक्रमण असेल तरी चालतं? हा दुसरा मोठा गैरसमज आहे. शासन निर्णयात शासकीय जमिनीवरील असा स्पष्ट उल्लेख आहे ज्यात गायरान जमिनीचाही समावेश होतो. अच्छा. त्यामुळे फक्त गायरानच नाही तर इतर प्रकारच्या शासकीय जमिनीवरील जसं की पडीक जमीन, वर्ग 2ची जमीन हो, यावरील निवासी अतिक्रमणे सुद्धा नियमानुसार नियमित होऊ शकतात.
फक्त ती जागा सार्वजनिक सोयीसुविधेसाठी आरक्षित नसावी एवढीच अट आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. एक किस्सा पाहूया का? तुमच्या अनुभवातील एखादं खरं उदाहरण सांगा ना, जिथे एखाद्या गरजू कुटुंबाला या योजनेचा थेट फायदा झालाय आणि त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला. हो, एक किस्सा सांगते. माझ्या जवळच्याच एका गावातलं उदाहरण आहे. एक कुटुंब होतं. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झालं, पण त्यांच्याकडे स्वतःची जागाच नव्हती. अरे रे. त्यांनी गावाशेजारच्या सरकारी पडीक जमिनीवर एक तात्पुरतं पत्र्याचं घर बांधलं होतं आणि तिथे ते अनेक वर्षांपासून राहत होते. जेव्हा 2018चा GR आला तेव्हा ते खूप घाबरले होते की सरकार आपल्याला इथून उठवेल. साहजिक आहे. आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला. त्यांच्याकडे जुनी ग्रामपंचायत नोंद आणि मुलांच्या शाळेच्या दाखल्यावरचा पत्ता, हे 2च मुख्य पुरावे होते. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण आम्ही पाठपुरावा केला. अखेरीस सर्व कागदपत्र योग्य असल्याने समितीने त्यांची 500 चौरस फूट जागा नावावर करून दिली. वा. आज त्या जागेवर त्यांचं पक्क आणि हक्काचं घर उभं आहे. ज्यांना कालपर्यंत बेघर होण्याची भीती होती, आज ते त्यांच्या घराचे मालक आहेत. सरकारी योजनेचा योग्य आणि वेळीच वापर केल्याने हे शक्य झालं. वा, भारी माहिती दिलीत. म्हणजे थोडक्यात ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीप्रमाणे बातम्यांवर किंवा व्हॉट्सॲप मेसेजवर लगेच विश्वास न ठेवता मूळ कायदा काय आहे हे तपासणं महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की 12 जानेवारी 2026चा GR ही काही नवीन लॉटरी योजना नसून 2018च्या जुन्याच योजनेतील कामाला गती देण्यासाठी केलेली एक प्रशासकीय सुधारणा आहे. ही योजना फक्त 1 जानेवारी 2021 पूर्वीच्या ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणांसाठी आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रक्रियाही आपण समजून घेतली. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. चुकीच्या माहितीला बळी पडू नका. स्वतः माहिती घ्या, प्रश्न विचारा आणि आपला हक्क मिळवा. कायदा तुमच्या बाजूने आहे, फक्त तुम्हाला त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याही काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अधिक माहितीसाठी आणि थेट आमच्याशी जोडले जाण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोचेल. आपणही कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.